नमस्कार. अशा काही भाज्या पाहिल्या ना की मुलांचं खाण्याआधीच तोंड वाकडं होतं. म्हणूनच आज बाहेर मिळतो असा स्ट्रीट स्टाईल पदार्थ अगदी स्वच्छतेत घरच्या घरी बनवूया. त्यासाठी सर्वात आधी इथे भाज्यांचं प्रमाण पहा. इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. मध्यम आकाराचा असेल तर 2 कांदे घ्या. 1 वाटी किसलेलं गाजर, अर्धी शिमला मिरची एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि 1 वाटी एकदम बारीक चिरून घेतलेला कोबी. या ठिकाणी कोबी तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता. आणि या वाटीने मोजून या ठिकाणी या सर्व भाज्या मी घेतल्या आहेत. अगदी कांदा सुद्धा या वाटीने मोजून 1 वाटी आहे. त्यानंतर आता इथे मी एक बाउल घेतलाय. यामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्या आहेत त्या सर्व काढून घ्यायच्या. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या घालू शकता. विशेष म्हणजे तुम्ही यामध्ये बीट जरी घातलं ना तरी सुद्धा चालेल. फक्त बीट या ठिकाणी अर्धी वाटीच वापरा, जास्त प्रमाणामध्ये वापरू नका, नाहीतर मग बीटाची चव उग्र असते. या पदार्थाची चव सुद्धा हलकीशी तशीच लागेल. त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मिरेपूड, 1 चमचा यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे. तुम्हाला जर तिखट बनवायचं असेल तर लाल मिरची पावडर तिखट असणारी वापरू शकता. 1 चमचा यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. आणि इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे सोया सॉस घेतलाय, तो घालायचा. त्यासोबतच आता यामध्ये इथे मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर वापरू शकता. आणि अर्धी वाटी मैदा घेतलाय. या ठिकाणी ज्या वाटीने मोजून भाज्या घेतल्या होत्या ना त्याच वाटीने मोजून मी मैदा घेतला आहे. आणि ज्या चमच्याने मोजून मसाले घेतले आहेत त्या चमच्याने मोजून 3 चमचे तांदळाचं पीठ घेतले. आता हे सर्व आपल्याला पाणी न घालता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांना सुटणाऱ्या पाण्यामध्येच हा मैदा अगदी छान व्यवस्थित एकसारखा मिक्स होतो. तर इथे पहा, छान असं हे मिश्रण तयार झालं आहे. थेंबभरही मी या ठिकाणी पाण्याचा वापर केला नाही. आता या स्टेपला तुम्ही यामध्ये मीठ आहे का चेक करू शकता. मिठाचं प्रमाण कमी असेल तर थोडंसं घाला आणि याच स्टेपला मिक्स करून घ्या. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि आता जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय ना त्याचे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. आता या ठिकाणी तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या आणि त्या आकारामध्ये गोळे तयार करून घेऊ शकता. आता इथे पहा, हे गोळे एकसारख्या आकारामध्ये तयार व्हावेत त्यासाठी अशा पद्धतीने एखादा चमचा घ्यायचा. 1 चमचा मिश्रण हातावरती घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही सर्व गोळे तयार करून घेतले ना की छान एकसारख्या आकाराचे गोळे तयार होतात. आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे गोळे सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते. पाहू शकता एकदम परफेक्ट आणि एकसारख्या आकाराचा हा गोळा सुद्धा तयार झालाय. तर इथे पहा, तयार मिश्रणाचे सर्व गोळे मी तयार करून घेतले आहेत. आणि या ठिकाणी आपण जेवढ्या प्रमाणामध्ये भाज्या घेतल्या होत्या ना तेवढ्यामध्ये मध्यम आकाराचे 20 ते 21 मंचुरियन बॉल्स बनून तयार होतात. आता हे मंचुरियन बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर हे जे तयार केलेले मंचुरियन बॉल्स आहेत ते तेलामध्ये सोडायचे. एका वेळी जास्त मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडायचे नाहीत. एक 6 ते 7 तळून घेऊ शकता. जास्त प्रमाणामध्ये जर हे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडले तर तेल थंड होतं आणि यामध्ये जास्त तेल शोषलं जातं आणि हे तेलामध्ये सुटू सुद्धा शकतात. त्यामुळे एका वेळी 6 ते 7 मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडायचे. सुरुवातीला हे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडले की मोठ्या आचेवर एक अर्धा मिनिटभर एका बाजूनी तळून घ्यायचे. एक अर्धा मिनिटभर खालच्या बाजूने हे मंचुरियन बॉल्स तळून झाले की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता मध्यम आचेवरती अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत हे मंचुरियन बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, हलका हलका रंग बदलायला लागलाय. आता याच पद्धतीने अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. तर इथे पहा, सर्व मंचुरियन बॉल्स मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहेत. मीडियम टू लो फ्लेमवर तळले की आतपर्यंत छान तळले जातात. आतमध्ये अजिबात कच्चे राहत नाहीत. त्यामुळे मैदा आणि तांदळाचं पीठसुद्धा कच्चं राहत नाही. अगदी व्यवस्थित हे तळले जातात. तर इथे पहा, सर्व मंचुरियन बॉल्स मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहेत. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले मंचुरियन बॉल्ससुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. फक्त काय करायचं, पहिली बॅच तळून घेतली की गॅसचा फ्लेम मोठा करायचा. 1 मिनिटभर मोठ्या आचेवरती तेल पुन्हा गरम करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा
तयार मंचुरियन बॉल्स तेलामध्ये सोडायचे आणि जसं मी आत्ता दाखवलं त्या पद्धतीने तळून घ्यायचे। तर इथे पहा, सर्व मंचुरियन बॉल्स मी तळून घेतले आहेत। आता काय करायचं, गॅस बंद करायचा। कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे ते सर्व तेल एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। कढईमध्ये फक्त 4 ते 5 चमचे तेल आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे। तर इथे पहा, कढईमधून सर्व तेल मी काढून घेतले। एक 4 चमचे तेल कढईमध्ये शिल्लक ठेवले। आता गॅस पुन्हा चालू करायचा, तेल छान गरम करून घ्यायचं। त्यानंतर आता इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतले ते घालायचं। 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आता आलं, हिरवी मिरची आणि लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे। आणि सर्वात महत्त्वाचं, गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे, अजिबात मीडियम किंवा लो करायचा नाही। लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाला की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय। त्यासोबतच एक मध्यम आकाराची शिमला मिरची सुद्धा उभी पातळ चिरून घेतली आहे, ती घालायची आणि मोठ्या आचेवरच एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। जास्त लालसर रंग येईपर्यंत परतायचं नाही, थोडंफार शिमला मिरची आणि कांदा कच्चा राहिला पाहिजे। तर इथे मोठ्या आचेवर एक 2 ते 3 मिनिटं शिमला मिरची आणि कांदा मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची, 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस आणि त्यासोबतच 4 चमचे टोमॅटो केचप घालायचं। सोया सॉस जास्त प्रमाणामध्ये घालू नका, 1 चमचा पुरेसा आहे। त्यानंतर आता हे सर्व सॉस यासोबत मिक्स करून घ्यायचे। आता हे सॉस भाजीसोबत मिक्स होत आहेत तोपर्यंत इथे आपण एक बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले। यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैलसर मिश्रण याचं तयार करून घ्यायचं आहे। हे आपल्याला जे आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवतोय ना त्यासाठी लागणार आहे। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान सैलसर असं बॅटर मी तयार करून घेतले। आता कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार होईपर्यंत भाज्या आणि सॉससुद्धा छान परतले गेले। आता हे मिश्रण यामध्ये घालायचं आणि सर्व साहित्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती एक 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं, म्हणजे शिजवून घ्यायचं। तर इथे लक्षात ठेवा, सुरुवातीपासून आपण कॉर्नफ्लॉवरचं बॅटर यामध्ये घालेपर्यंत गॅसचा फ्लेम मोठा ठेवला होता। कॉर्नफ्लॉवरचं बॅटर घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि छान रंग बदलेपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं। रंग बदलेपर्यंत परतून घेतलं की आता हे आपल्याला आणखी शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा निघून जाईल। त्यासाठी यामध्ये मी एक अर्धा बाउल पाणी घातले। पाणी घातल्यानंतर हे आपल्याला शिजवून घ्यायचं 1-2 मिनिटं, पण सतत चमच्याने हलवत राहायचं। त्यानंतर आता यामध्ये मंचुरियन बॉल्स घालायचे आणि त्यानंतर पुन्हा या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता हे मंचुरियन्स तुम्हाला असेच खायचे असतील स्टार्टर म्हणून, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण म्हणजे ग्रेव्हीचं प्रमाण यामध्ये कमी ठेवू शकता। फ्राईड राईससोबत किंवा रोटीसोबत खायचे असतील ना, तर अशा पद्धतीने हलकीशी ग्रेव्ही याला ठेवू शकता, नंतर हे घट्टसर होतंच। तर इथे पहा, मंचुरियन बॉल्स घातल्यानंतर मध्यम आचेवरती ही ग्रेव्ही मी छान 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतली आहे। परफेक्ट अशी मंचुरियन आणि त्याची ग्रेव्ही तयार झाली आहे। आता आपण सर्व करूया। तर इथे पहा, मस्त असे मंचुरियन आणि त्यासोबत ग्रेव्ही तयार आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कोबी घालायचा आणि गरमागरम सर्व करायचं। आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते मंचुरियन किती सॉफ्ट तयार झालं आहे। त्यासोबतच तुम्ही आतून सुद्धा हे मंचुरियन पाहू शकता, एकदम छान कापसासारखं आहे आणि आतपर्यंत तळलं गेले। इतकं परफेक्ट तयार झाले ना, अगदी गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त। तर आता तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना बाहेर गाड्यावर अस्वच्छतेत बनवलेले असे पदार्थ देण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या सर्व भाज्या घालून एकदा हे व्हेज मंचुरियन नक्की बनवून पहा आणि त्यासोबत ग्रेव्हीही। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कुक विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।